आपण पाहताय पॉइंट सिस्टम GSPS चॅनल. मी अशोक गदादे, गंगाई फार्मसी कॉलेज कडा. आपण चॅप्टर पाहताय ॲनालिप्टिक. त्यामध्ये लेक्चर नंबर 4 थिओफायलिन आपण पाहणार आहोत. बिफोर दॅट, इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब आवर पॉइंट सिस्टम GSPS चॅनल, प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक व्हिडिओ. थँक्स टू दोज who subscribe and always likely and comment nicely. नेक्स्ट ड्रग आपण पाहणार आहे ॲनालिप्टिकमधला थिओफायलिन. क्लासिफिकेशनमध्ये आपण जे पाहिलं होतं झॅन्थिन कंटेनिंग ड्रग, त्यामध्ये होते कॅफिन, थिओफायलिन आणि थिओब्रोमिन. त्यामधला कॅफिन आपण झॅन्थिन कंटेनिंग ड्रग पाहिला होता, ज्याच्या स्ट्रक्चरमध्ये झॅन्थिन आहे. हे जे आहे कॅफिन, थिओफायलिन आणि थिओब्रोमिन. त्यातला दुसरा ड्रग थिओफायलिन, याचं दुसरं नाव जे आहे, कॉमन नेम जे आहे ते अमिनोफायलिन आहे. आणि स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन आपण त्याची पाहू. इट इज अ स्टोर्ड इन वेल क्लोज कंटेनर बिकॉज अमिनोफायलिन ॲब्सॉर्ब द कार्बन डायऑक्साईड. हे जर उघडे ठेवलं, थिओफायलिन जर ओपन राहिलं तर त्या हवेमधला कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतं आणि त्याच वेळेस त्यामध्ये असलेली थिओफायलिन म्हणजे थिओफायलिन कंटेंट जे आहे, त्यांची झॅन्थिन रिंग कंटेंट असलेला जो थिओफायलिन आहे हे लिबरेट होतं विथ लिबरेशन ऑफ थिओफायलिन. म्हणजे हे एक कारण आहे की इट इज स्टोर्ड इन वेल क्लोज कंटेनर बिकॉज अमिनोफायलिन ॲब्सॉर्ब द कार्बन डायऑक्साईड विथ लिबरेशन ऑफ थिओफायलिन. हे एक तुमचा पहिला पॉईंट आला की ह्याची स्टॅबिलिटी कशी असते. म्हणजे अनस्टेबल कधी होतो, फेन अमिनोफायलिन इज कॉन्टॅक्ट विथ द कार्बन डायऑक्साईड, इट ॲब्सॉर्ब दी कार्बन डायऑक्साईड विथ लिबरेशन ऑफ थिओफायलिन. आणि सेकंड जे आहे त्याची स्टॅबिलिटी कधी हे ब्रेक होते किंवा अनस्टेबल होतो, इट इज अफेक्टेड बाय लाईट. जर हा लाईटच्या संपर्कात किंवा लाईट त्याच्यावर पडली तर इट इज अफेक्टेड बाय लाईट आणि तो अनस्टेबल होतो. सो अमिनोफायलिन जे आहे तुम्हाला लाईट रेजिस्टन्स कंटेनरमध्ये ठेवावं लागेल, वेल क्लोज कंटेनरमध्ये ठेवावं लागेल आणि त्याला अशा पद्धतीने स्टोअर करावं लागेल की जेणेकरून हा कार्बन डायऑक्साईडच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही, बिकॉज इट ॲब्सॉर्ब द कार्बन डायऑक्साईड विथ लिबरेशन ऑफ थिओफायलिन. अँड दुसरा जो आहे इट इज अफेक्टेड बाय लाईट. त्यामुळे ह्याला काय करायचं आहे, टाईटली क्लोज कंटेनर. नुसता टाईटली क्लोज कंटेनर नाही तर लाईट रेजिस्टंट कंटेनर. तर खाली लिहिलेलं आहे बघा, इट इज अ स्टोअर इन वेल फिल्ड टाईटली क्लोज लाईट रेजिस्टन्स कंटेनर. का लाईट रेजिस्टन्स? बिकॉज थिओफायलिन और अमिनोफायलिन is affected by light, so it is stored in tightly closed light resistance container. The contact with metal should be avoided. म्हणजे मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा याला अवॉइड करायचं आहे. हा जर मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर अनस्टेबल होतो. सो तो एक पुढचा पॉईंट आहे तिसरा, म्हणजे पहिला की याचा कार्बन डायऑक्साईड बरोबर कॉन्टॅक्ट झाला, तिथे ॲब्सॉर्ब द कार्बन डायऑक्साईड अँड लिबरेशन ऑफ विथ लिबरेशन ऑफ थिओफायलिन. दुसरा लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर इट इज अफेक्टेड बाय लाईट. आणि तिसरा इट कॉन्टॅक्ट विथ मेटल शुड बी अवॉइडेड. मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तरी हा काय होऊ शकतो. त्यामुळे जे हे जे तुमचं कंटेनर जे आहेत हे मेटल कंटेनर नसावं. तर इट इज स्टोअर इन वेल फिल्ड टाईटली क्लोज लाईट रेजिस्टन्स कंटेनर. हे जे आहे कंटेनर हे मेटल नसावं, बिकॉज इट कॉन्टॅक्ट विथ मेटल शुड बी अवॉइडेड. नेक्स्ट पॉईंट आपण पाहू, युजेस ऑफ थिओफायलिन और अमिनोफायलिन. याचा यूज काय, हे ॲनालिप्टिक ड्रग आहे आणि याचे ॲनालिप्टिक युजेस आहेत. याच्या व्यतिरिक्त याचे आणखीन कोणते युजेस आहेत हे आपण पाहणार. याचा पहिला यूज आहे तो म्हणजे इट इज अ पोटेंट ब्रॉन्किओडायलेटर. ब्रॉन्किओडायलेटर म्हणजे काय? ब्रॉन्किओडायलेटर इज अ मेडिकेशन दॅट रिलॅक्सेस अँड ओपन द एअरवे और ब्रॉन्काय इन द लंग. किंवा आपण याला असं म्हणू शकतो, ब्रॉन्किओडायलेटर आर मेडिकेशन्स यूज्ड टू डायलेट द लंग्स एअरवे. हे पण म्हणू शकतो आपण त्याला. या ठिकाणी बघा दोन डायग्रॅम दिलेले आहेत. डाव्या साईडला जे नॉर्मल ब्रॉन्क्युल्स, तुमचे ब्रॉन्क्युल्स म्हणजे तुमचे एअरवे, ब्रॉन्कियल ट्यूब्स जे आहेत त्याला ब्रॉन्क्युल्स म्हणलं जातं. नॉर्मल ब्रॉन्क्युल्स जे आहेत हे या ठिकाणी आहेत. आणि दुसरे जे आहेत तुमचे या ठिकाणी अस्थमॅटिक ब्रॉन्क्युल्स, म्हणजे या ठिकाणी जी एअरवे आहे ती काय झालेली,
कॉन्ट्रॅक्ट झाले किंवा या ठिकाणी आपलं ब्रॉन्कोडायलेटर जे आहे तुमचं काम करणार आहे. तर या डेफिनेशनमध्ये किंवा ब्रॉन्कोडायलेटरमध्ये काय सांगितलं आहे, मेडिकेशन टू डायलेट द लंग्स किंवा ओपन एअरवेज, म्हणजे मेडिकेशन दॅट ओपन म्हणजे त्याकडे मोकळे करणे किंवा ह्या ठिकाणी डायलेट असा शब्द म्हणू, ओपन किंवा डायलेट द एअरवेज. ह्या ठिकाणी जी नॉर्मल आहे ही नॉर्मल ब्रॉन्क्युअल झाली पाहिजेत. ही अस्थमॅटिक ब्रॉन्क्युअल आहे. या अस्थमॅटिक ब्रॉन्क्युअलला ओपन करायची, डायलेट करायची. जे ड्रग्स करणारे, जी एअरवे आहे ती ओपन करणार आहे, डायलेट करणार आहे लंग्समधले बाय रिलॅक्सिंग द ब्रॉन्क्युअल मसल. जे ब्रॉन्क्युअल मसल जे आहे त्या ठिकाणी ते काय होणार, जे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत ते मसलला रिलॅक्स करणारे हे जे ब्रॉन्कोडायलेटर ड्रग रिलॅक्सिंग ब्रॉन्क्युअल मसल आणि अलाव पीपल हू हॅव डिफिकल्टी ब्रीदिंग इन द ब्रीथ बेटर. म्हणजे हे जे ब्रॉन्क्युअल्स आहे हे ओपन आहे आणि जे तुम्हाला डिस्टर्ब झालेलं आहे ब्रॉन्क्युअल्स या ठिकाणी बघा कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे, तर या ठिकाणी ब्रिदिंगला त्या पीपल्सला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ही ब्रॉन्क्युअल जी आहे ही काय झाली ओपन झाली पाहिजेत किंवा जे एअरवेज आहे तो मोकळा झाले पाहिजेत, जेणेकरून जो पर्सन आहे तो हू हॅव डिफिकल्टी ब्रिदिंग जे आहे तर त्या पेशंटला बेटर ब्रिदिंग होण्यासाठी ती जी ब्रॉन्क्युअल्स आहे ही किंवा ह्याला ब्रॉन्क्युअल काय म्हटलं जातं, ट्यूब जी आहे ही मोकळी ओपन झाली पाहिजे. कधी होणार आहे ते डायलेट किंवा रिलॅक्सेशन ऑफ दी ब्रॉन्कायल मसल ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस ती एअरवे जी आहे ती मोकळी झालेली असेल आणि हे जे ड्रग काम करतं याला म्हटलं जातं ब्रॉन्क्योडायलेटर्स. तर असं कधी होतं आहे की ही जी ब्रॉन्कायल आहे ही जी कॉन्स्ट्रिक्ट झालेली ही अस्थमॅटिक पेशंट जे आहेत, अस्थमॅटिक म्हणजे ब्रॉन्कोडायलेटर्स आर यूज इन अस्थमा किंवा तुमचे ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज COPD यामध्ये की काय झालेले पर्सनची ब्रॉन्कायलमधले जी ट्युब्युल्स आहे कॉन्स्ट्रिक्ट झालेली आणि एअरवे जे आहे प्रॉपर होत नाही आहे. अशा वेळेस डायलेशन ऑफ तुमचा ब्रॉन्क्युअल झालं पाहिजे बाय डायलेशन किंवा रिलॅक्सेशन ऑफ दिस मसल. म्हणजे ब्रॉन्क्युअल जर कॉन्स्ट्रिक्ट झालेली असेल तर अशा वेळेस प्रॉब्लेम्स काय होतात, अस्थमाचे प्रॉब्लेम्स असू शकतात. म्हणून आपण ब्रॉन्क्योडायलेटर्स आर द टाईप ऑफ मेडिकेशन दॅट मेक अ ब्रीथिंग इझियर. म्हणजे ब्रॉन्क्योडायलेटर काय करणार आहे, जर याच्यामध्ये ब्रॉन्कायल जे आहे कॉन्स्ट्रिक्ट झालेली तर पर्सनला काय होईल, त्याची ब्रिदिंग ती इझी होणार नाही. परंतु ब्रॉन्क्योडायलेटर ते काय करणार आहे, द डायलेशन ऑफ दी किंवा रिलॅक्सेशन ऑफ द ब्रॉन्कायल मसल अँड दीज टाईप्स ऑफ ब्रॉन्क्योडायलेटर मेडिसिन्स का मेक अ ब्रिदिंग इझियर. ब्रिदिंग इझियर कशी होईल की ज्यावेळेस डायलेशन ऑफ दिस ब्रॉन्क्युअल किंवा त्या मसल जे आहे ते रिलॅक्स होतील बाय रिलॅक्सिंग द मसल इन द लंग्स. आणि अशा वेळेस काय होते, तुमची जी एअर वे आहे वाईडनिंग द एअर वे किंवा ब्रॉन्कायज आहे ते वाईड होऊन जाईल आणि त्याच्यामुळं प्रॉपर ब्रिदिंग त्या पर्सनची जी आहे अशी ती व्यवस्थित चालू होईल. आणि मग कशी होतं असं की जे अस्थमॅटिक पेशंट्स आहे अशा वेळेस ते नॅरो एअरवे होते किंवा इन्फ्लामेड एअरवे झाल्यानंतर हा प्रॉब्लेम होतो आणि अशा वेळेस आपल्याला काय रिलॅक्सेशन ऑफ दीज ब्रॉन्कायल मसल आणि अशा वेळेस आपण देतं ब्रॉन्कोडायलेटर. आणि म्हणून हे ब्रॉन्कोडायलेटर कुठं यूज होणार आहेत आपण पुढं पाहू. तर यामध्ये यूज जो आहे इट इज अ प्रोटेन ब्रॉन्कोडायलेटर. हेन्स ब्रॉन्कोडायलेटर काय आत्ताच सांगितलं, ब्रॉन्कोडायलेटर द ड्रग विच रिलॅक्सेस दी ब्रॉन्कायल मसल किंवा डायलेट दी ब्रॉन्क्युअल्स. हे पाहिलं आपण ते डायग्राममध्ये पाहिलेले तुम्हाला नॉर्मल्स कंडिशनमध्ये कसे असते, कॉन्ट्रॅक्ट झालेलं कसे असते, कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर एअरवेला प्रॉब्लेम्स होणार आहे त्यामुळं तुमच्या रेस्पिरेटरीमध्ये प्रॉब्लेम्स होणार आहे. त्यामुळं हे अशा वेळेस पेशंटला अस्थमासारख्या पेशंटला हा त्रास होतो. अशा वेळेस मग हेन्स इट इज दिस ब्रॉन्कोडायलेटर आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ किंवा टू कंट्रोल द ॲक्यूट ऑर क्रोनिक अस्थमा. ॲक्यूट अँड क्रोनिक अस्थमा, अस्थमाच्या आधी पण पाहू ॲक्यूट आणि क्रोनिक शब्द काय. ॲक्यूट कंडिशन आर सिव्हिअर अँड सडन इन ऑनसेट. म्हणजे कंडिशन जी आहे ती सिव्हिअर असते किंवा सडन झालेली. क्रोनिकमध्ये म्हणजे जुना जो आजार आहे. क्रोनिक कंडिशन बाय कॉन्ट्रॅक्ट्स इन लाँग डेव्हलपमेंट सिंड्रोम, म्हणजे बऱ्याच जुना आजार, बऱ्याच दिवसापासून हा त्रास होतो आहे. तर अस्थमाचा बऱ्याच दिवसापासून त्याच्यामध्ये त्रास आहे त्याला, तर हे क्रोनिक अस्थमामध्ये येतं. अस्थमा काय आहे, अस्थमा म्हणजे टू कंट्रोल ॲक्यूट अँड क्रोनिक अस्थमा. कसं ब्रॉन्कोडायलेटर काम करणार आहे किंवा ही जे ड्रग्स आहे थिओफायलिन ॲज अ ब्रॉन्कोडायलेटर कसं काम करणार आहे.
अस्थमा इज अ कंडिशन इन विच युअर एअरवेज नॅरो ऑर स्वेल, नॅरो झालेली असेल किंवा स्वेल झालेली किंवा नॅरो आणि स्वेल झालेली आहे. मी मगाशी परत डायग्राम जी दिली होती त्याच्यामध्ये पहा, ही जी दुसरा जी डायग्राम आहे याच्यामध्ये जी ब्रॉन्क्युअल काय नॅरो झालेली किंवा त्या ठिकाणी सूज झालेले स्वेल असू शकते आतून, तर ही नॅरो झालेली जर तर ही कोणत्या पेशंट्स तुमच्या अस्थमा जे आहे पेशंट जे आहेत या पेशंट जे आहेत तुम्हाला या ठिकाणी. तर अस्थमा आपण पाहतोय की अस्थमा काय इज अ एअरवे नॅरो ऑर स्वेल अँड मे प्रोड्यूस एक्स्ट्रा म्युकस. दिस कॅन मेक अ ब्रिदिंग डिफिकल्ट. काय होणार आहे बघा ना तुम्ही, तुमचा जो ब्रिदिंगसाठी जे ब्रॉन्काय आहे, ब्रॉन्काय काय झालेले नॅरो झालेले स्वेलिंग आहे काही कारणामुळं, आणि याच्यामुळं जर त्या पेशंटला काय होणार आहे त्रास होणार आहे ब्रिदिंगला. दिस कॅन मेक अ ब्रिदिंग डिफिकल्ट or trigger coughing and resting sound. When you breathe out, shortness of breath. तर हे जे आहे तुमचे अस्थमाचे लक्षणं जे आहेत या ठिकाणी आपण पाहतो की अस्थमामध्ये काय होतं आहे की पेशंटला काय होतं आहे तुमचे एअरवे जे आहे ब्रॉन्कायल एअरवे जे आहे नॅरो स्वेल आले, त्यामुळं प्रॉपर एअर ट्रान्सफर होत नाही, त्यामुळं काय होणार आहे डिफिकल्टी इन ब्रिदिंग, आणि त्यामुळं हा जो त्रास होतोय त्याला आपण त्याला काय म्हणतो अस्थमा असं म्हटलं जातं. अस्थमाला आपण अस्थमा इज अन इन्फ्लामेटरी डिसीज ऑफ एअरवे टू द लंग्स. इन्फ्लामेटरी डिसीज कारण त्या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं तुम्हाला स्वेलिंग येते, स्वेलिंग असू शकते त्यामुळे याला इन्फ्लामेटरी डिसीज ऑफ दी एअरवेज ऑफ लंग. अस्थमाला मराठीत काय म्हणतो आपण, अस्थमाला मराठीत दमा असा शब्द वापरलेला आहे. तुम्ही दम्याचा पेशंट्स असं ऐकलं असेल, दमा काय आहे हे ऐकलं असेल. दमा म्हणजे काय, ते अस्थमा म्हणजे काय त्याला मराठीत आपण दमा म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काय होतं श्वास घेणे फार अवघड जातं पेशंटला, आणि छातीचा हा जे एक रोग म्हणला तो श्वासाचा हा दमा आजार आहे. दम्याचे पेशंट तुमच्या आता लक्षात आलं असेल की दमा. तर थोडक्यात तुमच्या अस्थमा हे लक्षात आलं तर अस्थमामध्ये दोन्ही प्रकारचे अस्थमा असतात, ॲक्यूट अस्थमा आणि क्रोनिक असतं. ॲक्यूटमध्ये मगाशी सांगितलं मी की हा जो आजार लगेच सडन जो आजार होतो लगेच फास्ट डेव्हलप होणारा, आणि दुसरा जो सांगितला क्रोनिक जो आहे की जो तुम्हाला काय क्रोनिक आजारामध्ये कॉन्ट्रास्ट इज अ लॉंग डेव्हलपमेंट सिंड्रोम, म्हणजे हा जुना आजार आहे, जुनाट आजार आहे. असे दोन्ही जो आजार आहे म्हणजे ॲक्यूट म्हणजे सिव्हिअर अँड सडन इन ऑनसेट, आणि क्रोनिक म्हणजे कॉन्ट्रास्ट इन लॉंग डेव्हलपमेंट सिंड्रोम म्हणजे तात्पुरता आजार, आणि जुना झालेला क्रोनिक म्हणजे जुनाट आजार असं एकदम साध्या भाषेत जर सांगायचं झालं. त्या दोन्ही अस्थमामध्ये म्हणजे दम्यामध्ये हा थिओफायलिन ॲज अ ब्रॉन्कोडायलेटर, थिओफायलिन कसं ॲक्ट होतं ॲज अ ब्रॉन्कोडायलेटर. ब्रॉन्कोडायलेटर कसं आहे आपण मगाशी पाहिलेलं आहे. दुसरा यूज जो आहे ॲज अ ब्रॉन्कोडायलेटर म्हणून थिओफायलिनचा टू ट्रीट क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग्स डिसीज. ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज म्हणजे काय, इट इज अ टाईप ऑफ लंग डिसीज दॅट ऑकर्स ड्यू टू ब्लॉकेज या ठिकाणी बघा कशा पद्धतीने ब्रॉन्कायल्समध्ये ब्लॉकेज आलेलं आहे. ही जी डायग्राम्स तुम्ही पाहताय तर काय म्हणू आपण याला, तर ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज काय इज अ टाईप ऑफ अ लंग डिसीज दॅट ऑकर्स ड्यू टू ब्लॉकेज ऑर ऑब्स्ट्रक्शन. ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काहीतरी अडथळा निर्माण, ऑब्स्ट्रक्शन इन एअरवे, ह्या एअरवेजमध्ये काहीतरी ब्लॉकेज आलेलं आहे किंवा ऑब्स्ट्रक्शन आलेलं आहे. अशा वेळेस काय करणं त्या डिसीजला काय म्हणलं जाणार आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज. ब्लॉकेज असं जर आलं तर फार डेंजरस असू शकतं. ब्लॉकेज जर आलं तर ब्लॉकेज डॅमेज द लंग्स अँड कॉज द एअरवेज टू नॅरो. हे जे ब्लॉकेज जर असं आलेलं असेल तर ब्लॉकेज डॅमेज दी लंग्स अँड तुमचं काय होणार आहे तुमचं कॉज द एअरवेज टू नॅरो. ती एअरवेज जी आहे ती नॅरो होऊन जाणार आहे. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, कोणतं ड्रग द्यावं लागेल, जे ड्रग्स हे ब्रॉन्कायलला काय करेल डायलेट करेल, तो एअरवे मोकळं करणं गरजेचं आहे, एअरवे जो आहे ओपन करणं गरजेचं आहे. अशा वेळेस आपल्याला ब्रॉन्किओडायलेटर द्यावं लागेल. आणि हे जे थिओफायलिन यूज ॲज अ पोटेंट ब्रॉन्किओडायलेटर
तर कसं यूज होणार आहे तुमच्या लक्षात आलं. ही जी नॅरो ब्रॉन्क्युअल आहे, नॅरो ब्रॉन्क्युअल, एकदम नॅरो ब्रॉन्क्युअल या ठिकाणी दिसते. ही नॅरो ब्रॉन्क्युअल जे आहे ह्याला डायलेट करणारे ते जे मसल्स ऑफ द ब्रॉन्क्युअल्स काय होणार आहे, रिलॅक्स करण्याचं काम. आणि ते ऑब्स्ट्रक्शन जे आहे, ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीजमध्ये हे थिओफायलिन अशा पद्धतीने वापरलं जातं. अशा पद्धतीने आपली दोन्ही यूज पाहिलेले आहेत की ॲज अ ब्रॉन्किओ डायलेटर काय करते, डायलेट्स करते, रिलॅक्स करते ब्रॉन्किओ मसलला. आणि नॅरो जो स्पेस आहे तर एक आपण अस्थमामध्ये, बोथ अस्थमा ॲक्यूट अँड क्रोनिक अस्थमा, आणि सेकंड क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज इज अ कॅटेगरी ऑफ रेस्पिरेटरी डिसीज, इज अ काय याच्यामध्ये एअरवेजमध्ये ऑब्स्ट्रक्शन आलेले किंवा ब्लॉकेज आलेले, कॅरेक्टराइज बाय द एअरवेज ऑब्स्ट्रक्शन. आणि त्यामुळे याला ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज झालं म्हणलं जातं. आणि रिझल्ट फ्रॉम नॅरोईंग, म्हणजे नॅरोईंग ऑफ द स्मॉलर ब्रॉन्काय अँड लार्ज ब्रॉन्काय जे आहेत हे नॅरो होऊन जातात. आणि नॅरोईंग कशामुळे होतात, ऑब्स्ट्रक्शनमुळे होतात. आणि यामुळे त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज म्हणतात. आणि अशा ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीजमध्ये नॅरो झालेली जी ब्रॉन्क्युअल्स आहे याला ओपन करण्यासाठी आपण कोणतं ड्रग देणार आहे, हे ब्रॉन्किओ डायलेटर. आणि जी थिओफायलिन ॲक्ट ॲज अ पोटेंट ब्रॉन्किओ डायलेटर्स. तर या ठिकाणी बघा नॅरो जे आहे झालेली बघा ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग्समध्ये, हे पण तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर हे जे लंग्स जे आहे या ठिकाणी हे बाहेरचा ग्राफ आहे, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. हे काही डायग्रॅम्स आहेत ॲक्यूट ब्रॉन्क्योस जे आहेत ब्रॉन्क्युअल डिसीजच्या. तिसरा यूज ब्रॉन्किओ डायलेटर हे आहे थिओफायलिन म्हणून. तिसरा, टू कंट्रोल द ॲक्यूट ब्रॉन्क्योस्पाझम. ब्रॉन्क्योस्पाझम जो आहे तो कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे, थिओफायलिन, बिकॉज ऑफ इट इज अ पोटेंट ब्रॉन्किओडायलेटर. आणि कसं, व्हॉट इज ब्रॉन्क्योस्पाझम, ब्रॉन्क्योस्पाझम इन्व्हॉल्व द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल कोट ऑफ द ब्रॉन्कायल ट्यूब्स. जे ब्रॉन्कायल ट्यूब्स जे आहेत त्यामध्ये काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन झालेलं असतं, ते मसल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत. आणि त्यामुळे त्याला आपण द रिझल्ट इन नॅरोईंग द ऑब्स्ट्रक्शन ऑफ ब्रिदिंग एअरवे. म्हणजे ती ब्रिदिंग एअरवे जी आहे, ब्रिदिंग एअरवे काय होते, नॅरो होते. बिकॉज कशामुळं, आपण मागच्या ह्याच्यामध्ये पण पाहिलं की ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग त्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन आलं होतं. या ठिकाणी काय होतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल जे आहे कॉन्ट्रॅक्ट झाले, त्यामुळं तुमची ब्रॉन्क्युअल ट्यूब जी आहे ती नॅरो झाली. आणि रिझल्टिंग इन नॅरोईंग इन ऑब्स्ट्रक्शन ऑफ ब्रिदिंग एअरवे. ब्रिदिंग एअरवे जे आहे याच्यामध्ये तुमची नॅरो ब्रॉन्क्युअल्स होते. आणि हे कधी अस्थमामध्ये, म्हणून इज ब्रॉन्क्योस्पाझम इज सिम्पटम्स ऑफ अस्थमाचा एक सिम्पटमसुद्धा आहे ब्रॉन्क्योस्पाझम. म्हणजे अस्थमा जे होतं त्याच्यातला एक सिम्पटम्स ब्रॉन्क्योस्पाझमसुद्धा आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपण ट्रीटमेंटमध्ये जसं अस्थमामध्ये तो वापरतोच आहे, पण तो फक्त ब्रॉन्क्योस्पाझमचे सिम्पटम्स असेल अशा वेळेससुद्धा हे थिओफायलिन, बिकॉज थिओफायलिन इज अ ब्रॉन्किओडायलेटर. आणि ही ब्रॉन्क्योस्पाझममध्ये काय होतं कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल कोट ऑफ द ब्रॉन्कायल ट्यूब्यूल. आणि त्यामुळे काय होतं, नॅरो स्पेस किंवा रिझल्टिंग इन नॅरोईंग द ऑब्स्ट्रक्शन ऑफ ब्रिदिंग एअरवे. ब्रिदिंग एअरवे नॅरो होऊन जाते. आणि अशा वेळेस आपल्याला काय द्यावं लागेल ट्रीटमेंटमध्ये, अस्थमाच्या पेशंटला ब्रॉन्किओ डायलेटर द्यावं लागेल, बिकॉज ऑफ नॅरोईंग ब्रिदिंग एअरवे. चौथा यूज जो आहे, थिओफायलिन अल्सो ॲक्ट ॲज अ डायरोटिक किंवा इट हॅज अ अल्सो डायरोटिक ॲक्शन. जसं कॅफिनमध्ये डायरोटिक ॲक्शन इफेक्ट आहे, तसं याच्यामध्ये सुद्धा डायरोटिक ॲक्शन आहे. थिओफायलिन अल्सो ॲक्ट ॲज अ डायरोटिकचं तुम्हाला सांगितलं होतं, डायरोटिक इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन, किंवा डायरोटिक तुमचं जे आहे ते काय करत आहे, तुमचं अमाऊंट ऑफ वॉटर अँड सॉल्ट एक्सपीड फ्रॉम द बॉडी ॲज अ युरिनच्या माध्यमातून तुमचे वॉटर सॉल्ट्स हे बाहेर फेकण्याचं काम जे करतात डायरोटिक. ह्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले कॅफिनमध्ये, बिकॉज कॅफिन ॲक्ट ॲज अ वीक डायरोटिक. थिओफायलिन अल्सो ॲक्ट ॲज अ डायरोटिक. इट हॅज अ अल्सो डायरोटिक ॲक्शन. पुढचा यूज आहे, इट हॅज अ स्लाइट स्टिम्युलंट ॲक्शन ऑन सेरेब्रम. आपण ब्रेनचे पार्ट पाहिलेत वेगवेगळे,
त्यामधला जो सेरिब्रम पार्ट आहे, या सेरिब्रमला स्टिम्युलेट करण्याचं काम इट हॅज अ स्टिम्युलंट ॲक्शन ऑन सेरिब्रम. तर हा पाचवा यूज आपण पाहिला आहे की इट हॅज अ स्लाइट स्टिम्युलंट ॲक्शन ऑन सेरेब्रम. सेरेब्रमला जो तुमचा ब्रेनमधला जो पार्ट आहे त्याला स्टिम्युलेट करण्याचं कामसुद्धा थिओफायलिन करतं. त्यानंतर सहावा यूज आहे इट इज यूज ॲज अ रिस्पायरेटरी स्टिम्युलंट. ऑलरेडी आपण पाहिलं आहे कॅफिन ॲक्ट ॲज अ यूज ॲज अ रिस्पायरेटरी स्टिम्युलंट. रिस्पायरेटरी स्टिम्युलंटबद्दल आपण पाहिलं आहे की रिस्पायरेटरी स्टिम्युलंट काय असतात. स्टिम्युलेट दी रिस्पायरेटरी ऑर्गन अँड इट्स फंक्शन्स, हे आपण पाहिलेलं आहे. हे ऑलरेडी ॲनालेप्टिक ड्रग आहे अँड ॲनालेप्टिक ॲक्ट ॲज अ रिस्पायरेटरी स्टिम्युलंट पाहिलं आहे. त्यानंतर कॅफिनसुद्धा रिस्पायरेटरी स्टिम्युलंट होतं. सो लाईक अ कॅफिन थिओफायलिन ॲक्ट ॲज अ रिस्पायरेटरी स्टिम्युलंट किंवा इट इज यूज्ड ॲज अ रिस्पायरेटरी स्टिम्युलंट. लास्ट यूज जो आहे थिओफायलिनचा टू ट्रीट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर. हा एक यूज आहे तुमचा थिओफायलिनचा. इट इज यूज टू ट्रीट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर. तुम्ही हार्ट पाहिलेलं आहे, त्यामध्ये व्हेंट्रिक्युलर जे आहे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरमध्ये हे अम्युनोफायलिन यूज होतं आहे. या ठिकाणी हार्टच्या डायग्रेममध्ये व्हेंट्रिक्युलर तुम्हाला दिसत असेल. तर या व्हेंट्रिक्युलर फेल्युअरमध्ये सुद्धा थिओफायलिनचा महत्त्वाचा रोल आहे. अशा पद्धतीने आपण थिओफायलिन पाहिलेलं आहे. थिओफायलिनमध्ये स्टॅबिलिटी स्टोरेज कंडिशन पाहिली की इट इज अ स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर आणि कारण हे कॉन्टॅक्टमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं नाही पाहिजे बिकॉज इट ॲब्सॉर्ब द कार्बन डायऑक्साईड अँड लिबरेशन ऑफ थिओफायलिन. सो इट इज अ स्टोअर इन टाईटली क्लोज कंटेनर. फक्त ते नुसतं स्टोअर टाईटली क्लोज ठेवून जमणार आहे बिकॉज इट इज अनस्टेबल व्हेन कॉन्टॅक्ट विथ द लाईट किंवा इट इज अफेक्टेड बाय लाईट. सो कंटेनर कसलं असलं पाहिजे, लाईट रेजिस्टन्स कंटेनर असलं पाहिजे. तिसरं इट इज अफेक्टेड बाय मेटल. द कॉन्टॅक्ट विथ मेटल शुड बी अवॉइडेड. त्यामुळे मेटल फ्री कंटेनर असलं पाहिजे. स्टोरेज कंडिशन पाहिली आणि त्यानंतर आपण युजेस पाहिले त्याचे, बरोबर ना. वेगवेगळे युजेस पाहिले आपण. पोटेंट डायलेटर्स म्हणून एक पाहिलं, त्याचं पोटेंट डायलेटर आहे म्हणून हे अस्थमामध्ये यूज होतं आहे. नंतर तुमच्या ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग्स डिसीजमध्ये, नंतर तुमच्या ब्रॉन्कोस्पाझम म्हणून आहे. इट इज ऑल्सो इज अ डायरेटिक ॲक्शन. नंतर स्टिम्युलंट ॲक्शन ऑन सेरिब्रम. नंतर रिस्पायरेटरी स्टिम्युलंट अँड टू ट्रीट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर. तर अशा पद्धतीने थिओफायलिन जे आहे आपलं झालेलं आहे. आपण नेक्स्ट निकेतामाइड ड्रग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब आवर पॉईंट सिस्टम GSPS चॅनल, प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक व्हिडिओ. Thanks to those who subscribe and always likely and comment nicely.